आज ओवीला घेऊन दवाखान्यात निघालो होतो. म्हटलं जाता जाता व्हिडिओला सुरुवात करावी आणि ओवीचे थोडे हेल्थ इश्यू आहेत म्हणून गेलो, पण दवाखाना नेमकी बंद होता. मग नंतर अखिलेश घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर चेक केलं तर भाजीला छान असा पोकळा होता. आणि नंतर मग पातळ भाजीसाठी आमटी मी शक्यतो टाळत असते. मग काय करावं म्हटलं तर मग मला आता हे डाळिंब दाखवते मी तुम्हाला, सोलून छान असे ठेवलेले आहेत. त्यानंतर मला काळा घेवडा सापडला म्हणून मी मग काळ्या घेवड्याची आमटी आणि पोकळ्याची भाजी असा छान असा स्वयंपाक केला. आणि त्यानंतर नाश्त्यामध्ये आज डाळिंबाचे दाणे आणि चिक्कू असा हेल्दी नाश्ता केला. कारण रोज रोज पोहे उपीट हा नाश्तासुद्धा करायला नकोसा वाटतो. कधीतरी आपल्यालासुद्धा असं वाटतं की आज थोडा हलका नाश्ता असावा किंवा मग नाश्त्याला ब्रेक घ्यावा असंही वाटतं. चहा म्हणजे बिस्किट वगैरे हे तर मी आता सोडूनच दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा तर विषयच नाही आहे. नंतर ओवीसाठी चहा केला, कारण ओवीला दुधाचा त्रास होतो. खूप वेळा दूध देण्याचा प्रयत्न केला पण तिला त्रास होतो, म्हणून तिच्यासाठी छान असा दुधातला चहा केला. आणि त्यानंतर घरातले रोजचे रुटीन केले, जे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दाखवणे शक्य नाही आहे. पण याच्या खाली जी लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझे डेली रुटीन बघायला मिळेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ खूप आवडतील. कारण यामध्ये अगदी रियल जे माझं लाईफ आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.